स्टुडंट्स, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे कारण HSC 2027च्या प्रिपरेशनसाठी सुरुवात झालेली आहे आणि सर्व मुलांचा एकच कॉमन क्वेश्चन आहे की मॅम HSC 2027साठी 90+ मार्क्स कसे आणू, काय करू म्हणजे मला 90+ मार्क्स येतील. तर आता बऱ्याच जणांचा आपण एक प्रॉब्लेम बघतो की ते काय करतात, खूप अभ्यास करतात पण तरीही त्यांना अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. आता हे का होतं, तर सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना योग्य मार्गदर्शन नसतं किंवा त्यांना योग्य दिशा म्हणजे समजत नाही की एक्झॅक्टली कसा स्टडी करू, काय करू. तो नको त्यावेळी नको तो स्टडी करत बसतात आणि त्यामुळे त्यांचा हा इश्यू होतो. तर सर्वात महत्त्वाचं काय, आता नेहमी लक्षात ठेवा, आपला बायोलॉजी सब्जेक्ट हा काय आहे, एकदम स्कोरिंग आहे. कसं काय, तर आता आपल्या बघा, आपल्या सब्जेक्टमध्ये असं आहे का की जसं की फिजिक्समध्ये, मॅथ्समध्ये कॅल्क्युलेशन आहे. आता कॅल्क्युलेशन एखादं जरी चुकलं तरी तुमचे मार्क्स एकदम उडतात. तसं आपल्या बायोलॉजीमध्ये आहे का, तर बायोलॉजीमध्ये काय आहे की तुमच्या कॉन्सेप्ट एकदम व्यवस्थित क्लिअर असतील ना तर काहीच इश्यू येत नाही. पण हे नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या तुमच्या कॉन्सेप्ट तुम्ही क्लिअर केल्यात ह्या टेक्स्टबुकवरच असल्या पाहिजेत, म्हणजे टेक्स्टबुकला धरून, ते टेक्स्टबुक ओरिएंटेड असल्या पाहिजेत. कारण बऱ्याच मुलांना काही म्हणजे असं काही लिहित बसतात आणि त्यामुळे त्यांचे मार्क्स खूप कट होतात. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्ही काय करा, एक म्हणजे डिसाईड करा की प्लॅन की आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. की जसं की पहिल्यांदा तुम्ही हाय वेटेजवाले चॅप्टर हे कंप्लीट केले पाहिजेत. कारण कमी मार्क्समध्ये तुम्हाला जास्त रिझल्ट कसा भेटेल ह्याच्यावर तुमचा फोकस असला पाहिजे. म्हणजेच काय, बाकीचं करायचं नाही का, नाही. बरं, म्हणजे थोडंफार तुम्ही ऑप्शनला ठेवू शकता पण बऱ्याच गोष्टी काय करायच्या, तुम्ही कव्हर अप करत जायचं कारण अजून 1 वर्ष आहे, आरामात होऊन जाईल सगळं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय करायचं, टेक्स्टबुकला इम्पॉर्टन्स द्यायचं. तुम्ही जेवढं वाचाल तेवढं तुमचं खूप छान भलं होईल. म्हणजेच टेक्स्टबुकला धरूनच, बोर्डला टेक्स्टबुकच्या पलीकडे काहीही येत नाही. तुम्ही जर का टेक्स्टबुक छान वाचलं तर तुम्हाला MCQ, MCQ, मॅच पेपर एक्सेट्रा सगळं व्यवस्थितपणे लिहिता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं डायग्राम्स व्यवस्थित असल्या पाहिजेत प्रॉपर. आता बायोलॉजी सब्जेक्टमध्ये आपल्याला खूप डायग्राम्स आहे. जर का तुम्ही प्रॉपर डायग्राम्स काढल्या तर व्यवस्थित सगळं, म्हणजे आम्हाला कसं असतं की आम्हाला बऱ्याचदा काय वाटतं की मुलांना डायग्राम्स वगैरे काढल्या, त्याचं व्यवस्थित लेबल केलंय, तर थोडंफार लिहिलंय, तर असं वाटतं की हां ठीक आहे, याची कॉन्सेप्ट क्लिअर आहे, मग ह्याच्यावरून तुम्हाला इझिली मार्क्स मिळून जातात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो पेपर लिहिता, तो पेपर लिहिताना जर का एखादा हायलायटेड वर्ड्स असेल, तर त्या हायलायटेड वर्ड्सला तुम्ही काय केलं पाहिजे, अंडरलाईन केलं पाहिजे. व्यवस्थितपणे अंडरलाईन केलं तर आम्हाला लगेच समजून जातं, बाकीच्या गोष्टी वाचायची गरजच नाही आहे. कारण जर का त्याला तो शब्द माहिती आहे तर त्याला त्या गोष्टीविषयी माहिती आहे. एवढं सगळं समजून जातं. नंतर रिव्हिजनला खूप इम्पॉर्टन्स द्या, कारण रिव्हिजन नसेल तर तुमचा जो प्रिपरेशन आहे ती पूर्णपणे इनकम्प्लीट आहे, त्याच्याशिवाय काहीच नाही आहे. कारण आपल्या मेंदूला एक क्षमता असते, काही दिवसापर्यंतच आपण एखादी गोष्ट लक्षात ठेवू शकते. पण जर का तुम्ही रिव्हिजन करून तेच सारखं हॅमर करत राहिलात तर तुम्हाला नक्कीच लक्षात राहील सगळं. देअर इज नो एनी डाऊट. त्याच्यानंतर काय करा, आता आपण काय बघितलं आहे की तुम्ही व्यवस्थित प्रॉपर, आपण काय बघितलं आजच्या लेक्चरमध्ये, तर तुम्ही व्यवस्थित काय करा, प्रॉपर स्टडी करा, प्रॉपर नियोजन करा. त्याच्यानंतर म्हणजे कशाप्रकारे तुम्हाला स्टडी करायचे. त्याच्यानंतरनं तुम्ही काय करा की तुमचं जे टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुकला खूप इम्पॉर्टन्स द्या. त्याच्यानंतर डायग्रामला खूप इम्पॉर्टन्स द्या, कीवर्ड्सला इम्पॉर्टन्स द्या आणि त्याच्यानंतर रिव्हिजनला खूप इम्पॉर्टन्स द्या. तुम्ही म्हणजे जास्त नॉलेज घेण्यापेक्षा तुम्ही जे केलं त्याच्यासाठी खूप म्हणजे ते लक्षात राहणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच मुलांना असं होतं की ते खूप अभ्यास करतात पण ॲट दी एंड म्हणजे त्यांना ज्यावेळी पेपर लिहायचं असतं त्यावेळी ते पूर्णपणे ब्लँक होतं, त्यांना काहीच आठवत नाही. तर असं होऊन देऊ नका. ह्याच्यासाठी तुम्हाला रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे. जेवढी रिव्हिजन कराल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स येईल आतमधून, तुम्हाला व्यवस्थित आपलं प्रिपेअर झालं असं वाटेल. त्याच्यानंतर काय करा की तुमच्या टेस्ट द्या, तुमच्या स्वतःचेच टेस्ट घेत जा. तुम्हाला कोणाची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः प्रिपरेशन करू शकता की ह्या नक्की माझी टेस्ट घेतल्यावर मी घेईन, ते घेईन, ते असं काही करत बसू नका. स्वतः टेस्ट काढा, स्वतः टेस्ट द्या, म्हणजे तुम्हाला अजून खूप छान कॉन्फिडन्स बिल्ड होईल. त्याच्यानंतर तुम्हाला आता ह्या एक्झाममध्ये HSC 2027मध्ये तुम्हाला किती मार्क अपेक्षित आहे, तुमचं टार्गेट काय आहे, 90+ आहे, 95+ आहे का 100 मार्क्सचं आहे, ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कन्सिस्टंट राहा, तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल, त्यात काहीच डाऊट नाही आहे. फक्त प्रॉपर स्टडी करा आणि व्यवस्थित सगळं टेक्स्टबुकवर वगैरे फोकस करा. तुम्हाला नक्कीच 90+ मार्क्स मिळून जातील.
तसेच तुम्हाला जर का आता फिजिक्स मॅथ्स बायोलॉजीविषयी जर का डिटेल्स व्हिडिओ हवे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे सगळं तुम्हाला आता लवकरात लवकर अपलोड केलं जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे आपण ह्याही वर्षी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिटेल्स व्हिडिओ, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे काय जे प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही नेहमीप्रमाणे यावर्षीही अवेलेबल राहू. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे ज्या व्हिडिओ अपलोड केले तुम्हाला इमिजिएटली भेटून जातील, तुम्हाला ते नोटिफिकेशन प्रोव्हाइड होतील.